ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये मास्टरमाइंड संदीप धुनियाच्या साथीदाराचा तपास सुरू आहे पोलिसांचा। वीरेंद्र सिंग बरोरिया हा संदीपचा मुख्य साथीदार आहे आणि तो वीरेंद्र धुनियाला ड्रग्जसाठीचा रसायन पुरवत होता। बरोरिया विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आणि सध्या बरोरियाच्या शोधात पोलीस आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, या ड्रग्ज प्रकरणामध्ये एमडीच्या काही मोठे खुलासे तपासामध्ये होत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जो संदीप धुनिया आहे, जो या ड्रग्जचा मास्टरमाइंड आहे, पुण्यातल्या ड्रग रॅकेटचा, जो परदेशामध्ये हे ड्रग्ज पुरवत होता, त्याचा आणखी एक साथीदार जो आहे, जो त्याला कच्चा माल पुरवत होता, त्याचं नाव आता समोर आलेलं आहे। पोलिसांनी तपासात हे नाव निष्पन्न केलेलं आहे। वीरेंद्र सिंग बरोरिया असं या तिसऱ्या आरोपीचं आणखी नाव आहे, जो या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा महत्त्वाचा सदस्य आहे। संदीप धुनिया याने जे जवळपास 1800 किलो मेफेड्रेन बनवण्यासाठी कच्चा माल दिलेला होता। हा सगळा कच्चा माल जो आहे तो वीरेंद्र सिंग यानं संदीप धुनिया याला पोहोचवलेला होता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे वीरेंद्र सिंग हा एनडीपीएस म्हणजेच नार्कोटिक्सच्या ड्रग्सच्या संदर्भामध्ये देशभरातल्या अनेक ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यावरती गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। या सगळ्या प्रकारामुळे आता पुढच्या तपासात पोलिसांनी वीरेंद्र सिंग बरोरिया याचा शोध सुरू केला। वैभव, धन्यवाद या माहितीसाठी।